याचं मैदान जे आहे ते पुन्हा एकदा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्तानं गाजण्यास सुरुवात झाली। ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये जे आहे ते वेगवेगळ्या राजकीय युत्या होताना पाहायला मिळतात, मात्र नाट्यमय घडामोडीचं केंद्रबिंदू म्हटलं तर सोलापूरचं माढा ठरताना पाहायला मिळतं। ज्या पद्धतीनं राज्यभरात युती नसलेली मात्र ती माढ्यात युती झाली असं राजकीय चित्र निर्माण झाले। अब काय नेमकं केलं? 2 शिवसेना 2 राष्ट्रवादी कसं समीकरण जुळवलं? आपण या निवडणुकीमध्ये शिंदेंविरुद्ध प्रस्थापितांविरुद्ध आम्ही सर्वजण सगळे एकत्र आलो आहे। जे विधानसभेला आमच्यासोबत होते त्या सगळ्यांना विधानसभेच्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन ही निवडणूक लढण्याचं आम्ही काम करतो आहे। सर्वांना सोबत घेऊन ही निवडणूक आम्ही विजयी होऊ। पण आबा राजकीय युती अशी मात्र राज्यभरात नाही, वेगवेगळी युती करताय। ज्या पद्धतीनं बार्शीत दिलीप सोपल आमदार दिलीप सोपल यांनी केली, तिथं माड्यामध्ये तुमच्या नेतृत्वाखाली करताय। मशाल शिंदेसेना कुठं तर मशाल बाण ही कसं काय समीकरण कसं जुळवायला लागलं? पवारांचं एक ठीक आहे तुम्ही जुळवलं नाही, सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही विचार करा, एवढ्या विरोधी विचारधारेची लोक एकत्र काय येत आहेत तर इथला प्रस्थापित लय वाईट आहे म्हणून। त्यामुळं प्रस्थापित की भाजपला रोखायचं? नाही, भाजपमध्ये ही आत्ता गेली ती ही त्यांचं काळा बाजार रोखायसाठी ही निवडणूक इथली प्रस्थापितांच्या विरोधात आहे आणि म्हणून सत्तेतले 2 पक्ष आमच्या सोबत आलेत का तर ह्यांना त्या ठिकाणी बाजूला ठेवायचं। मग कुठेतरी आव्हान कोणाचं, शिंदेचं की भाजपाचं? नाही, आव्हान कारणच नाही, आता त्यांना आमचं आव्हान आहे, आम्हाला आव्हान असायचं काय कारण नाही। आता लोकांनी आमच्या सोबत आहेत, आम्ही लोकांच्या सोबत आहे, त्यामुळं अशी जी काय यांची चाललेला कारभार होता तो सगळ्याच्या समोर आला आहे आणि हे काय कार्यक्षम होते आणि आमदार कसा कार्यक्षम असावा हे सगळ्याला समजलं आहे। पण त्यामुळं जी गोष्ट करायची आहे ती गोष्ट लोकात राहून करत असल्यामुळं हे आव्हान बिव्हान काही वाटत नाही। त्यांना वाटत असेल तर त्यांना विचारावं। ज्या पद्धतीनं आपण बोलताना स्पष्टपणे सांगितलं की वडिलांच्या आजारपणाचं कारण देऊन अजितदादांसमोर पाय धरले वगैरे, काय नेमका किस्सा काय हा? आपल्या जिल्हा दूध संघावरती त्या ठिकाणी भ्रष्टाचार झाला काही मशिनरी आणि ह्याच्यामध्ये, आणि ह्याच्या माध्यमातून 83-88 म्हणजे ह्यांच्यावरती भ्रष्टाचार केल्याचा आरोप सिद्ध झाला। आरोप सिद्ध झाल्यानंतर आरोपाची रक्कम निश्चित झाली आणि त्या संचालकावरती जबाबदारी निश्चित झाली। त्या माध्यमातून प्रशासक नेमला गेला आणि संचालक मंडळ बरखास्त झालं। संचालक मंडळ बरखास्त होऊन प्रशासक आल्यानंतर ह्यांनी त्या ठिकाणी अजितदादांना विनंती केली आणि अजितदादांना दादा आजारी आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आम्हाला असं ही नको, दादांना काहीतरी ही होईल असं इमोशनल अजितदादांना त्या ठिकाणी हे करून ही प्रशासकाची जी नेमणूक रद्द केली आणि पुन्हा संचालक म्हणून त्या ठिकाणी प्रस्थापित झाले। या माध्यमातून आम्हाला वाटलं की आता वडिलांच्या दवाखान्याचं कारण दिलं आहे आणि मग आता जिल्हा दूध संघ जो 1 लाख दूध संकलन करायचा पुन्हा एकदा चांगला चालू होईल आणि शेतकऱ्याला त्यातून मदत होईल। परंतु आज विशेषतः बघितलं तर जिल्हा दूध संघ सुरू झाला नाही आणि दुसऱ्या बाजूला मात्र जिल्हा दूध संघाची टेंभुर्णीतली जागा, पंढरपूरची जागा, सोलापूरची जागा, मुंबईची जागा ही काय लागली आहेत, कमिशन खायला लागली आहेत आणि भ्रष्टाचार करून ह्यांच्याच बगलबच्चेच्या नावावर जागा घेतल्यात। मग ह्यांना परत वडिलांच्या आजाराचं कारण देऊन जिल्हा दूध संघात का जायचं होतं तर ह्या जागा लाटायच्या होत्या आणि पैसे मिळवायचे होते। कुठेतरी माड्याच्या राजकारणामध्ये ज्या पद्धतीनं आपण सातत्यानं तुमच्यावर साठे परिवार जो आहे तो कमालीचा आक्रमक होतोय। काल तर बाहुबली कटापाचे थेट पाटीत खंजीर कुपातले जो डिजिटल माड्यामध्ये गाजतायत, माध्यमावर येत आहे, काय नेमकं? मला तर त्यांची विचारसरणीचीच किव यायला लागली। कारण असं आहे की ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांनी जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं विधानसभा लढली आणि राज्यात 2 जागेवरती अजितदादांचं डिपॉझिट जप्त झालं, त्यातलं 1 जागा आहे ह्यांचंही कर्तृत्व। आणि आता अजितदादांच्या पार्टीची आणि पवारसाहेबांची युती झाली, मग मोठं मन म्हणून आपण त्यात सामील व्हायला पाहिजे। आता मला सांगा, ती कटाप्पा आणि बाहुबली बघितल्यावर लक्षात आलं की अजितदादा या पार्टीत साठीने कंजीर कुसपसला या मागणं स्वतःच पोस्टर स्वतः लावून घेतलंय का? कारण आम्ही काय तुतारीच्या विरोधात आहे का? आता ती घड्याळाच्या विरोधात आहे ती ना, आणि आता उद्या पक्ष बदलतील म्हणजे कोण कोणा या पार्टीत खंजीर खुपसलाय? ज्या अजितदादांनी लायकी नसताना तिकीट दिलं आणि डिपॉझिट जप्त झालं त्या राष्ट्रवादीबरोबर राहायचं का विरोध करायचा? ही त्यांना आत्मपरीक्षण करण्याची गोष्ट आहे आणि मुळामध्ये त्यांना हे कशासाठी मला तिकीट पाहिजे, एखाद्या माझ्या सहकार्याला द्या, एखाद्या कार्यकर्त्याला द्या म्हणून असलं पोस्टर बिस्टर लावलं असतं तर मानलं असतं। यांना नगराध्यक्ष बी
ह्यांना जिल्हा परिषद बी आमदारकी बी आता एखाद्या ग्रामपंचायत बी लढतीली उद्या वार्डात बी लढतीली अजून काय राहिलं असलं तर लढा म्हणावं. कुठं जर पालकमंत्र्यांच्या भेटीला देखील गेल्याची माहिती समोर येते. त्यांची परंपरा आहे. तिकीट नाही मिळलं इकडं जायचं तिकडं जायचं. आमच्या कल्याण काळाची त्यांची जुस्ती आहे. काय आत्मविश्वास काय निवडणुकीच्या निमित्त? 100% आम्ही निवडून आलो आज. बर त्यामुळं विधानसभेपेक्षा खूप आम्ही ॲग्रेसिव्ह पद्धतीनं पुढं गेलो आहे. लोक जोडलेत. गेल्या 1 वर्षामध्ये जो माझा जनसंपर्क आहे तो कित्येक पटीने वाढला आहे. आज आमसभेच्या माध्यमातून असेल बैठकाच्या माध्यमातून असेल अनेकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतो आहे. ह्या सगळ्याची पोचपावती उद्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत ही सामान्य जनता दिल्याशिवाय राहणार नाही आणि ही सामान्यांची निवडणूक आहे. त्यामुळं उद्याच्या निवडणुकीत आम्हीच गुलाल उधळू. हे होते आमदार अभिजित पाटील. ज्या पद्धतीनं राज्यभरामध्ये जे समीकरण जुळलं गेलं नाही ते मात्र माड्यामध्ये जुळवण्याचं काम आमदार अभिजित पाटलांनी केलंय आणि थेट जो आहे तो साठेंवर निशाणा साधताना अजित पवारांच्या पाठीतच खंजीर खुपासल्याचा डिजिटल जो आहे तो साठेंनी लावल्याचा पलटवार जो आहे तो आमदार अभिजित पाटील यांनी केला. त्यामुळे माड्याच्या राजकारणात अजून नाट्यमय घडामोडी काय घडतात, साठे काय निर्णय घेतात, मानेगावमधून कोण निवडून येतो, अनेक नाट्यमय घडामोडी जी आहेत त्या येत्या काळात पाहायला मिळणार आहेत. माझा सहकारी कॅमेरा पर्सन गणेश गुंडसह मी संदीप शिंदे, TV9 मराठी, माडा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.